वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। ओम चैतन्य अडबंगनाथ महाराज की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। सर्वजन म्हणा, आपण इकडे या। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। या पुढे पुढे सरका। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडलिका वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम चैतन्य अडबंगनाथ महाराज की जय। सततं कीर्तयन्तो मां यतन्तस्य दृढव्रतः, नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते। तवो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं प्रब्रह्म स्वरूपं। गोरक्ष जालिंदर चर्पडास्य आडभंग काणीपमच्छिंद्राद्या। चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भूम्यान भुवर्णनौनाथ सिद्धा। धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा। राम भरोसे राम बिनो, राम नाम विश्वास। सुमिरण सुमंगल कुशल, मागत तुलसीदास। गोरक्ष जालिंदर चर्पडास्य अडबंग मचिंद्र। गोरक्ष जालिंदर चर्पडास्य अडबंग काणीप मचिंद्राद्या। चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धा। धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा। आज या ठिकाणी कैलासवासी बाळासाहेब शंकरराव पाटील कदम यांना आपल्यातनं जाऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्ताने या ठिकाणी श्री क्षेत्र देवळाली प्रवरा कदम मुस्ती या ठिकाणी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। त्यांचे मुलं आणि मुली प्रतिमा, स्वाती आणि श्री गणेश हे सर्व कुटुंब या ठिकाणी आहे आणि बाळासाहेब शंकरराव कदम साहेब आपल्यातनं जाऊन त्यांना 1 वर्ष झालेलं आहे। तदनिमित्ताने ही सेवा इथे माझ्याकडं कदम परिवाराच्या वतीने आलेली आहे। तुम्ही आम्ही सर्व मिळून भगवंताचं चिंतन करूया, त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी। जन्माला आला की प्रत्येकाला जावंच लागतं। गरीब असला त्यालाही मरावं लागतं, श्रीमंत असला त्यालाही मरावं लागतं। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम। ये संसारे खलदुस्तारे, कृपया पारे पाही मुरारे। शंकराचार्य सांगतात की इथे आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं आहे। मग तो कोणी की असाना त्याला जावं लागणार निश्चितच आहे। येथे उरू नाही आले अवतार, यरती पामर जीव किती। कोणी असू द्या महाराज, देवालाही इथून जावं लागलं, संतांना इथून जावं लागतं, यावं लागतं।
माणसाची काय कथा. मरण हे निश्चित आहे. मरण कोणाला चुकत नाही, चुकणार नाही, चुकणं शक्य नाही. साधू संत मरणाला घाबरत नाही, तर साधू संत जन्म मरणाला घाबरत असतात. संत जन्म मरणाला घाबरतात. मरणाला घाबरून काय फायदा आहे? मरण तर निश्चितच येणार आहे की नाही. म्हणून आतापर्यंत जो जन्माला आला तो गेला नाही असं कधी झालं नाही. कोणी असू द्या, आज नाही उद्या मृत्यू नक्कीच आहे, निश्चित आहे. या कोरोनाने तर आता आपल्याला भरोसाच ठेवला नाही. त्या कोरोनाने कधी काय आणि केव्हा होईल काय सांगता येत नाही. जर आपण विचार केला पाहिजे. पण आता कोरोना आत्ता आला, ते कोरोना आपल्याला मार्गदर्शन करतो आहे की बाबा आता भरोसा नाही. पण आमच्या संतांनी हे आधीच सांगितलंय, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मागा गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे बळसागा, राम राम स्मरा आधी. क्षणाचा भरोसा कोणाला नाही. मग एका क्षणाचा जर आपला भरोसा नसेल तरी माणसं हव्यास करतात. आहे त्यामध्ये समाधान मानलं नाही की दुःख होत असतं, आणि नाही त्याकरता प्रयत्न करत राहणं कर्तव्य आहे. पण अपेक्षा जास्त वाढल्या की दुःख जास्त वाढतं. आशायं परम दुःखम नैराश्यं परम सुखम. आशा ही दुःखाला कारणीभूत आहे. कारण संत कृपेने कधी कधी प्रारब्ध बदलतं, भगवत कृपेने प्रारब्ध बदलतं. भगवत कृपा आणि संत कृपा हे दोन गोष्टी अशा आहे की त्या प्रारब्धही बदलू शकतात. नाही तर प्रारब्ध बदलणं शक्य नाही. कारण प्रारब्धात जे आहे ते होणारच आहे. कारण एखाद्याच्या जीवनामध्ये मान असेल, सन्मान असेल, आदर असेल, ते होणार आहे. प्रारब्ध बदलत नाही. कारण जनमान धन प्रारब्धा अधीन, जन मानधन प्रारब्धा अधीन. जन मान धन हे प्रारब्धावर अवलंबून आहे. आणि ज्याच्या ज्या प्रारब्धात आहे ना ते नक्की घडतं. कल्पना करा. आणि म्हणून प्रारब्धामध्ये जे आहे ते घडतं आहे. प्रारब्धात आहे ते होणारच आहे. एका माणसाकडे एवढं काही धन होतं, त्याला ते नाहीशी करण्याची चिंता होती. काय करावं लागेल धन संपवण्याकरता. प्रचंड धन त्याच्या प्रारब्धात असल्या कारणाने त्याचं प्रारब्ध त्याला अनुकूल होतं, आणि अनुकूल प्रारब्ध असल्यामुळे धन इतका आहे तो बेचैन होता. हे धन कसं खर्च करू. काहीला मिळत नाही म्हणून बेचैन आहे, आणि त्याला फार झालं म्हणून बेचैन आहे. आताच्या काळात असतं तर गेला असतं, उडाला असतं. कारण 1 कोटीतून 30% डायरेक्टच. मोदी साहेबांनी कृपा केली देशावरती की 30% आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागतो. टॅक्स आहे 1 कोटीला 30. मग तरी कमी झालं असतं. आताच्या काळात नव्हता ना तो जुना होता. राजाला कर दिला पाहिजे बरं का. 30% जीएसटी 30% आता. तर तात्पर्य असं आहे, मला म्हणायचं काय, त्याच्याकडे एवढं काही धन होतं सर, एवढं धन होतं, ते धन दौडून सुद्धा खर्च होत नव्हतं. ऐकताय ना आपण. मग त्याने विचार केला हे धन नष्ट करण्याकरता मला काय करावं लागेल. एकाने सल्ला केला, त्याला असा सल्ला दिला की तो म्हटला की सर्वात मोठा गुन्हा जर केला तर मोठा दंड होईल, आणि दंड झाला की ते धन तुझं खर्च होईल. मग त्याकरता मोठा गुन्हा करावा लागेल. छोटा गुन्हा केला छोटा दंड होईल, मोठा गुन्हा केला की मोठा दंड होईल. म्हणून या हेतूने एकाने सल्ला दिला. सल्ले देणारे असे असतात. मग त्याने विचार केला, जर असं असेल, मोठा गुन्हा केला की मोठा गुन्हा झाला, दंड झाला की धन जास्त खर्च होईल ना, मग या जगात मोठा कोण आहे? राजा. राजाशिवाय मोठं कोण आहे? त्या काळात तरी राजापेक्षा मोठं कोणी नव्हतं. मग याने विचार केला, इकडं तिकडं गुन्हा केल्यापेक्षा राजाचाच गुन्हा करू ना. आता मोठ्या माणसाला केव्हाही कुठेही भेटता येतं का? आणि केव्हाही कुठेही भेटता येत ते मोठे असते का? त्यांना भेटायचं असेल तर वेळ घ्यावी लागते. मुख्यमंत्र्याला जाऊन कोणी कधी कसं भेटेल? आणि सगळेच जर भेटत राहिले त्यांनी कामं कधी करायची? हा प्रश्न आहे. म्हणून मोठ्या माणसाला डायरेक्ट भेटता येत नाही.
त्याकरता वेळ घ्यावी लागेल, तारीख आपल्याला घ्यावी लागेल, वेळ घ्यावी लागेल, त्यावेळेस जावं लागेल आणि त्यावेळी अपरमेणानुसार आपली भेट होईल बस. तर राजा या जगातला मोठा आहे, त्या राजाला भेटायचं म्हणजे केव्हाही नाही. ह्या राजाला भेटण्याची वेळ यांनी घेतली आणि तो ठरवलं आणि त्या पद्धतीने तो गेला. आता गुन्हा काय करायचा, राजालाच असणारा, राजाला भेटल्यानंतर गुन्हा मोठा करायचा ना, काय गुन्हा करावा. राजाला भेटण्याची वेळ मिळाली आणि गेला तडा 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 सभेमध्ये गेला. त्या सभेमध्ये गेल्यानंतर महाराज सभा भरलेली आहेत, मंत्री महोदयाचं निवेदन चालू होतं. जसं आपलं पार्लमेंट नाही का, गोंधळ झाला की कसं होतं तिथे, तसं निवेदन चालू होतं. राजेसाहेब बसलेले होते आणि मग तिथे हा गेला आणि प्रवेश केला आणि तडातडा गेल्यानंतर याने विचार केला काय करू आता जेणेकरून माझं दंड फार मोठा होईल आणि धन खर्च होईल. गुन्हा करण्याकरता गेलेला तो व्यक्ती, परिणाम असा झाला आणि तो गेला आणि तिथे गेल्या गेल्या याने पायातला बूट काढला. पायातला बूट काढला, राजा समोर गेला आणि राजाच्या समोर गेल्यानंतर पायातला बूट काढला, धाडकन त्या राजाच्या डोक्याला मारला. आता राजाला बूट मारणं ही सोपी गोष्ट आहे का हो? राजाच्या डोक्यावर मारल्या मारल्या राजाच्या डोक्याला लागला, टोप खाली पडला. मग आता राजाला बूट लागला डोक्याला, टोप खाली पडला आणि टोप खाली पडल्या पडल्या घडलं काय, प्रधानजी सेनापती सगळे धावले, सैनिक धावले. त्या काळातले भाले आणि तलवारी असायच्या. भालेनी त्याला पकडलं, तलवारीने त्याला जवळ घेतलं, मारणार त्याला. तर राजाने सांगितलं अरे मारू नका, मारू नका. का मारता तुम्ही त्याला? आणि त्याला मारू नका, त्याला मारू नका, त्याला जे पाहिजे ते बक्षीस द्या, मी अर्ध राज्य बक्षीस करून देतो त्याला. अर्ध राज्य मी बक्षीस देतो त्याला. कोणाला? ज्यानं बूट मारला त्याला. लोक म्हणले धन्यवाद महाराज. ज्याने डोक्यात बोट मारला, टोप खाली पडला, बोट फेकून मारतोय, अपमान करतोय भर सभेमध्ये आणि ते राजाचा, आणि पुन्हा त्याला अर्धराज्य बक्षीस देताय, हे काही शोभतंय का? महाराज म्हणले अरे तसं नाही, तुम्ही फक्त टोपापुरतच बोलताय, तुम्ही फक्त डोक्याकडेच बघितलंय. पण घडलं काय, नेमकी यांनी बूट मारला ना तेव्हा असं झालं, त्या टोपात एक नाग बसलेला होता, भुजगेंद्र. तो नाग टोपातून बाहेर यायचा टाइम आणि डौस करायचा टाइम तितक्या त्यांनी बूट मारला. तो नाग जो आहे ना, तो फणा मारणार, फणा काढणार, डौस करणार आणि टोपाला डौस करणार, तितक्यात बूट मारलं, टोप खाली पडला, नाग सळसळ सळसळ देवळलीच पलीकडे निघून गेला. कल्पना करा, नाग निघून गेला, बूट मारला नसता तर टोप पडला नसता, टोप पडला नसता तर नाग निघला नसता, नाग निघला नसता तर राजा वाचला नसता. मग राजा मेला असता. राजाने विचार केला तो पाडणारा जो आहे तो भाग्यवान आहे, कारण त्याच्यामुळे मला जिवंत मिळालं, मी त्याच्यामुळे आज जिवंत आहे, म्हणून त्याला लागल ते बक्षीस द्या. अर्ध राज्य देऊन टाकलं. कशाला गेलता? तुम्ही ऐकताय ना जरा, तो धन फार झालं, खर्च करावा म्हणून गेला, पण प्रारब्ध अनुकूल होतं, त्याला डबल मिळालं. तसं प्रारब्ध फार महत्वाचं आहे. काही काही माणसाचं प्रारब्ध एवढं अनुकूल असतं, थोडं केलं की जास्त मिळतं. काही काही किती करू दे मिळतच नाही, प्रारब्धावर अवलंबून आहे. मी माझ्या मनाचं सांगत नाही, शास्त्र आहे. जन मान धन हे तो प्रारब्ध आधीन, हे अर्थ करून घ्या आपण याचा. जन मान धन हे प्रारब्धावर अवलंबून आहे. जगात किंमत वाढत असेल, जगात नावलौकिक होत असेल, त्याला तुम्ही अडवायचा प्रयत्न केला, अनुकूल प्रारब्ध असेल तर जगाने अडवं येऊ द्या, पण जगात त्याचं नाव झाल्याशिवाय राहत नाही. जर प्रारब्ध प्रतिकूल असेल तर त्यांनी कितीही प्रयत्न करू द्या, गावाच्या बाहेरच नाव जात नाही. प्रारब्धावर फार अवलंबून आहे. म्हणून प्रारब्ध जे आहे ते बदलत नाही, पण बदलतं कधी? संत कृपा आणि भगवंत कृपा झाली तर. भगवत कृपा झाली तर प्रारब्ध बदलण्याची ताकद आहे, संत कृपा झाली की प्रारब्ध बदलण्याची ताकद आहे, अन्यथा दुसरं काहीच नाही. पाप आणि पुण्य गेलं ते कर्मात रूपांतर होईल, आणि कर्म जसं घडेल ते पुन्हा संचितात रूपांतर होईल, आणि संचित आणि पुन्हा प्रारब्धात येईल. ते बदलणार नाही. ऐकताय ना आपण? पहिलं कर्म, संचित आणि प्रारब्ध. कारण कर्म काय आहे? जे करतो ते कर्म आहे. आता आपण इथे प्रवचन ऐकत आहोत, हे कर्म चाललंय, सत्कर्म आहे. या प्रवचनाच्या काळात आपण लक्ष देऊन जर ऐकलं तर सत्कर्म घडताय. इथे यमाची हिंमत नाही यायची, आणि ऐकलंच नाही तर यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानोबा राय म्हणतात, मी नाही,
माऊलीवर आपण विश्वास ठेवणार की नाही? जर सत्कर्म घडलं तर देवाचा पाहुणा, नाही घडलं तर यमाचा पाहुणा. म्हणून सत्कर्म हे नेहमी घडलं पाहिजे. कर्म अवलंबून आहे. सत्कर्माचं रूपांतर पुण्यात होईल, दुष्कर्माचं रूपांतर पापात होईल. आणि दुष्कर्माचं रूपांतर पापात झालं की नरकात जावं लागेल, आणि सत्कर्माचं रूपांतर पुण्यात झालं तर स्वर्गात जावं लागेल. मग स्वर्ग नरक आपल्या हातात की देवाच्या? जरा बोला. बरोबर साहेब म्हटलंय, आपल्या हातात आहे. कारण निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार करणं आपल्या हातात आहे. कर्म चांगलं करणं आपल्या हातात आहे. चांगलं बोलणं आपल्या हातात आहे. चांगलं वागणं आपल्या हातात आहे. कोणाविषयी द्वेष न करणं आपल्या हातात आहे. कोण कसं वागतं तिकडे बघू नका, आपल्याला कसं वागायचं हे स्वतंत्र आहे की नाही? की माणसं अर्धा आयुष्य दुसऱ्याच्या चिंतेतच घालतात. याने असं केलं त्याच्यामुळे हे झालं, याने तसं केलं अरे त्याच्या हातात काय आहे बाबा, नको दे सोडून त्याचं तू. कारण या विश्वर सृष्टीमध्ये वृक्षाची पान हाली ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचं पान सुद्धा विश्वराच्या सत्तेशिवाय आलू शकत नाही. तुम्हाला कोण काय बिघडेल हो? पण हा विश्वास तर पाहिजे ना, पाहिजे ना. संत घाबरत नाही. घाबरत नाही का घाबरत नाही? माझे गुरुवर्य नारायणगिरी महाराज मस्तीत जीवन जगायचे. नारायणगिरी बाबा ज्यांनी पाहिले असतील त्यांचं जीवन धन्य झालं महाराज. या कलियुगातले साक्षात नारायणाचा अवतार म्हणजे नारायणगिरी महाराज होते. म्हणजे गुरुवारी नारायणगिरी बाबा कीर्तनात गेले, हे 2-2, 4-4 तास कीर्तन करायचे, मग्न होऊन करायचे, मस्तीत राहून. हे मस्तीत जीवन. शेवटच्या अवस्थेपर्यंत काळीतींच्या स्वरात बोलायचे, आणि समाजामध्ये जी छाप होते ते शेवटच्या श्वासापर्यंत होते. महाराष्ट्रात अशी काही माणसं झाले, काही संत झाले. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात जे काही महान महात्मे जन्माला आले ते तुकाराम महाराज, ते ज्ञानेश्वर महाराज. आत्ता 725 वर्ष समाधीला घेऊन झाले ना. यावर्षी सोहळा झाला आळंदीला. राज्याचे राज्यपाल तिथे आले होते. तेव्हा मीडिया विचारलं कि सर आप यहाँ पर आए हो, ज्ञानेश्वर जी का समाधि का दर्शन लिया, इसकी क्या जरूरत है? आप आए तो क्या आपको लगता है, क्या संदेश देंगे आप इस दुनिया को? हिंदीवाले मीडियाने काही मराठीवाल्यांनी चॅनलने विचारलं होतं. त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, मैं ज्ञानेश्वर जी का समाधि का दर्शन लेने के लिए आया हूं, लेकिन क्यों? क्योंकि ज्ञानेश्वर जी ने जो ज्ञान दिया है ना, ये कलयुग में, ये 21वीं सदी में इसकी बहुत जरूरत है. क्योंकि ज्ञानेश्वर जी का जो ज्ञान है तो एक भाषा में नहीं है, 10 भाषा में नहीं, तो 56 भाषा में है. मानी पूरे वर्ल्ड को ज्ञान देने की क्षमता जिस ज्ञानेश्वर के ज्ञान में है, इसलिए मैं उनके समाधि का दर्शन करने के लिए आया हूं. क्योंकि ज्ञानेश्वरी का ज्ञान की जरूरत अब इस कलयुग में बहुत है. राज्याचे राज्यपाल त्या जगाला संदेश देत आहे, म्हणून आपण कधीतरी वाचली पाहिजे बरं का. नाही तर काय काय माणसं ज्ञानेश्वरी आणतात साहेब, तशीच ठेवून देतात. कधी कधी प्रवचन असलं ते खोलेलं दिसत नाही. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. पारमार्थिक असो अथवा नसो, पण वाचली पाहिजे. माझा मुद्दा जरा क्लिअर करतो. पारमार्थिकच माणसाने देवदेव करावा हे कोण सांगितलं? किंवा ज्ञानेश्वरी वाचावं हे कोण सांगितलं? ज्ञानेश्वरीमध्ये पारमार्थिक आहे, मग वाचवीन कल्याण होईल असं बिलकुल नाही. अरे तो असो अथवा नसो, सगळं ज्ञान त्यामध्ये आहे. आणि जीवन जगण्याकरता ज्ञानाची गरज आहे. व्यवहारात कसं वागावं हे त्यात सांगितलेलं आहे. प्रपंचात कसं वागावं हे त्यात सांगितलेलं आहे. अध्यात्मात कसं वागावं हेही त्यात सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा. परमार्थामध्ये आल्यानंतर कोण अधिकारी आहे, त्याची योग्यता काय आहे, तो कसा आहे, कोण आहे त्याचा अधिकारी? बरं का पाटील, अधिकारी कोण आहे ज्ञानेश्वरीचा? अहो अर्जुनाची ये पांती, परिसनया योग्य होते, ते कृपा करुणी संती अवधान द्यावे. माऊलीची ज्ञानेश्वरी आहे. कोण या ज्ञानेश्वरीचा अधिकारी? अर्जुनासारखा जो असेल तो आहे. अहो अर्जुनाची ये पांती, परिसनया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे, अवधान द्यावे. अवधान म्हणजे लक्ष. अर्जुनाच्या योग्यतेचा जो असेल त्याला कळेल ती ज्ञानेश्वरी आहे. भक्ती कोणी करावी ते ज्ञानेश्वरी सांगते. म्हणून जाणते न गुरु भजीजे,
तेने कृत कार्ये होई जे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषते. हा पहिला अध्याय पुन्हा इथे. त्या पहिल्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात का वाचायची ज्ञानेश्वरी, का करायची गुरुभक्ती, कोणी करायची. विविध प्रश्न आहे बघा. का करायची, कशासाठी करायची, कोणी करायची, कोण अधिकारी आहे आणि काय फायदा आहे. लक्षात येतंय ना आपल्या. येड्यानी परमार्थ करावा, शहाण्यानी तसं राहावं असं नाही. परमार्थामध्ये शहाणे पाहिजे. म्हणून जाणे ते नो गुरु भजीजे. जाणतात ना तुम्ही भजा, ज्याला कळत नाही त्या सोडून. पण तुम्हाला कळतंय ना, मग भजा ना. काय फायदा म्हणून भजा. का भजायचं, काय होईल फायदा. महाराज किती शब्द गोड वापरतात. म्हणून जाणे ते न गुरु भजीजे. तुम्हाला मी म्हणून सांगतो काय होईल फायदा. तर उत्तर फार सुंदर आहे. त्याने कृत कार्य होईजे. जे कार्य तुम्ही हातामध्ये घेतले ना ते पूर्ण होईल. कृत कार्य होईजे. कस काय होणार हो. मग पुन्हा दृष्टांत त्याच ओवीत दिला बघा खाली. उत्तरार्धामध्ये असा दृष्टांत दिला. एखादं झाड आहे, वाळायला लागलं, झाड सुकायला लागलं, वाळायला लागलं की काय करता आपण. मग जी फाटी वाळायला लागली, ते पानं व्हायला लागले, त्या ठिकाणी पानावर ती पाणी टाकलं तर ते झाड हिरवं होईल का. जी फाटी वाळते, ढगळा वाळतोय, तो ढगळा असेल, फाटी असेल, त्यावर ते पाणी टाकलं ते हिरवं होईल का. बाहुले म्हणतात ते चालणार नाही. जर डगळे वाळत असेल, झाडं वाळत असेल, पानं वाळत असेल, तिकडं नादी लागू नका. त्याच्या मुळाला पाणी सोडा. जे मूळ सिंचन आपण शब्द वापरतो ना, ते बघ सिंचन. हे आपण आत्ता शोध लावलाय. ज्ञानेश्वर महाराज 700 वर्षापूर्वी म्हणताय. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतुषते. बघा माऊलीचं ज्ञान. सिंचन शब्दात शोध आपण नाही लावला, समोर माऊलींचा आहे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतुषती. ते बघ सिंचन. झाडाच्या खोडाला जर पाणी घातलं थेंब थेंब तर मग ते झाड हिरवं होईल, मग प्रफुल्लित होईल, मग बहार त्याला येईल आणि मग फळाला काही कमी पडणार नाही. तसंच आहे. म्हणून गुरुला भजा. काय काय ज्ञान आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ते ज्ञानोबराय म्हणतात हे सगळं करायचं असेल तर गुरुकृपा गरजेची आहे. गुरुकृपा गरजेची आहे. आणि ते गुरु तुम्हाला मिळाले पाहिजे. मला मिळाले, कळाले, आणि ते गुरु मी माझ्या हृदयात पाहिले आणि ठेवले. गुरु भेटल्यानंतर काय करावं. गुरुला ठेवायचं कुठे. मंदिरात. मंदिरात तुम्ही सकाळ संध्याकाळच जाणार आहे, एरवी कुठं राहणार आहे. मग जेव्हा तुम्ही तिथे जाल तेव्हा गुरु भेटेल. नाही म्हटले माऊलीला पटलं नाही. माऊली म्हणतात मी माझ्या गुरुला मंदिरात ठेवणार नाही, घरात ठेवणार नाही, देवाऱ्यात ठेवणार नाही, ते सदैव माझ्या हृदयात ठेवणार. मी माझ्या गुरुला कुठे ठेवणार. माझ्या हृदयामध्ये. 15व्या अध्यायात जा मग सांगतो. आता पहिल्या अध्यायातून 15व्या अध्यायात काही वव्या सांगतो. आता हृदय हे आपुले, चौफळून या भले, वरी वैसू पावले श्री गुरूंची या. 15व्या अध्यायातली पहिली ओवी ज्ञानेश्वरी वाचून बघा, आपल्याला कळेल. आता हृदय हे आपुले. कोणतं हृदय. आपलं हृदय जे. आता हृदय. आता शब्द हा तत्परतावाचक आहे. आता आपण हे शब्द कधी वापरतो. आता हा शब्द संधिवाचक आहे, तत्परतावाचक आहे, दुय्यम साधणारा शब्द आहे. काही काही माणसं म्हणतात आमचं त्यांचं आतापर्यंत जमलं नाही. आता जमून घ्या ना मग. आम्ही त्याचं तोंड बघत नाही, आतापर्यंत नाही बघितलं, आता बघा ना. कारण कोरोनाने सगळं शिकवलंय ना. ज्याच्याशी बोलत नसेल त्यांनी बोलायला शिकलं पाहिजे. इथून थोडंसं बाजूला जाऊन सांगू घ्या अर्थ शब्दाचं. थोडंसं 2 मिनिटं साहेब तुम्ही सुज्ञ आहात. बाजूला म्हणजे मी काही इथून मंडपातून बाहेर जाणार नाही, या विषयातच आहे. पण एक उदाहरण सांगतो आठवलं म्हणून. माणसाचं का करतात. आता हा शब्द तत्परतावाचक आहे, संधिवाचक आहे. काय झालं. एकदा एकनाथ महाराजांकडे एक भक्त आला. त्यांनी नमस्कार केला संत एकनाथांना. पैठणमध्ये महाराजांचं ज्ञान चालू होतं, वाङ्मय. तिथे गुरुला शिष्यांना गुरुजी शिकवत होते. आणि तो एक शिष्य आला आणि त्यांनी नमस्कार केला. तो कधी कोणाशी चांगला वागला नव्हता, कधी कोणाला चांगला म्हटला नव्हता. तो म्हणतही कोणाला चांगला नव्हता. कोणाला चांगला म्हणत नाही, कोणाशी चांगलं वागत नाही, कोणाशी चांगलं बोलत नाही.
असं तो शिष्य गेला दर्शनाला. पहिल्यांदा गेला आणि पहिल्यांदा गेल्यानंतर घटना घडली अशी, त्या शिष्याने नमस्कार केला. नाथ महाराज म्हणाले, अरे बाबा बरं झालं तू आलात, तू आला ना हे बरं झालं. आला तू इथे, बरं वाटलं मला. पण तुला एक सांगावं वाटतं, आजपासून तू 7व्या दिवशी मरणार आहे. आजपासून तू 7व्या दिवशी मरणार आहे. जरा सावध राहा. तुझा मृत्यू फार जवळ आलेला आहे, मरणकाळ जवळ आलेला आहे बरं का पाटील. मरणकाळ फार जवळ आला म्हटला की आता तू मरणार आहे आजपासून 7व्या दिवशी. आता जरा तुला काही चांगलं कर्म करायचं असेल, काही जीवनात काही आनंद घ्यायचा असेल ते घेऊन टाक. आजपासून तू 7व्या दिवशी जाणार हे संत एकनाथांनी त्याला सांगितलं. असं सांगितल्यावर काय वाटलं असेल जरा आपण देवळलीतले माणसं जरा विचार करा. त्यांनी विचार केला, दादा आजपासून 7व्या दिवशी मी जाणार आहे हे कळालं. त्यांनी नमस्कार केला आणि हे सगळं झाल्यानंतर नमस्कार केला आणि आजपासून 7व्या दिवशी जाणार हे ज्ञान झालं. तेव्हा त्यांनी त्याच ठिकाणी परिणाम असा झाला फास्ट. हे सगळं घडलं महाराजाचं. का घडलं, काय झालं? त्याने विचार केला मी मरणारच आहे ना आता 7 दिवसात. ज्यांच्याशी कधी बोलत नव्हता त्याने फोन लावायला सुरुवात केली. ज्यांच्याशी कधी चांगला वागत नव्हता त्याने आजपासून चांगलं वागायला सुरुवात केली. 7 पिढ्याचं वैर एकाचं होतं. त्याने विचार केला मरणारच आहे ना, 7 पिढ्या गेल्या ना आमच्या भांडणामध्ये, आजपासून सोडून दिलं पाहिजे. त्यांनी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. पत्नीशी, मुलांशी, आई वडिलांशी, भावाशी, बहिणीशी अगदी आपुलकीने बोलू लागला. आणि नाथाने सांगितलं अरे तू 7 दिवसात जाणार आहे, आता भगवत भक्ती करून घ्यायची असेल तर करून घे, भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर करून घे. तो नामस्मरण करू लागला, नामाचं चिंतन करू लागला आणि सगळ्यांशी हसून खेळून प्रेमाने बोलू लागला. पण त्याने हे ऐकलं, पण त्याच्याकडून एक विसरलं होतं, कोणत्या वेळेला मी मरणार आहे. 7व्या दिवशी मरेल, 7 दिवसांनी जाणार आहे, 7 दिवस पूर्ण राहणार आहे. मग 8वा दिवस लागला तर मरणार आहे ना, तो किती वाजता, पहाटे का, ब्रह्ममुहूर्तावर का, हे काही मी विचारलं नाही म्हटले महाराजांना. 7 दिवस पूर्ण झाले आणि 8व्या दिवशी गेला. त्याने विचार केला महाराज म्हटले होते 7च दिवसात, आज 8वा उला, तर मी अजून काहीच आहे. तो बसला येऊन मध्ये, महाराजांचा सत्संग सुरू होता. सगळ्यांनी सत्संग ऐकला, यांनी ऐकला, पण याच्या डोक्यात त्या सत्संगाकडे लक्ष नव्हतं. मी मरणार हे लक्ष होतं, कारण आता मरणारच आहे तर बाकी काय, बाकी उरणारच नाही, मरणारच आहे. मग तेव्हा त्यांनी सगळं झालं ते आणि मग दर्शनाला गेला आणि त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही म्हणाले होते की तू 7 दिवसात जाणार आहे, मला 8वा दिवस उगला हो. तुम्ही 7वा सांगितला, मला 8वा उगला ना. मग 7 झाले पूर्ण, 8वा उगला तरी मी गेलो नाही. मग कधी मरणार आहे महाराज सांगा ना. महाराज म्हटले अरे बाबा तू 7च दिवसात मरणार होता, तू 7च दिवसात मरणार होता, पण परिणाम असा झाला की तू भगवत भक्ती केली, प्राप्त भगवंताचं चिंतन 7 दिवस सातत्याने केलं आणि कदाचित भगवत कृपा तुझ्यावर झाली आणि तुझा प्रारब्ध बदललं. लक्षात येतंय का? प्रारब्ध बदललं. 7 दिवसात मृत्यू होता, आता मी तुझा प्रारब्ध बघतोय, आता तुला 7 वर्षे भीती नाही. लक्षात येतं का तुमच्या? तुला आता 7 वर्षे प्रारब्ध बदललं, तुला आयुष्य वाढून मिळालं. आणि आयुष्य वाढून कशामुळं? नामस्मरणामुळे मिळालं. हे कशामुळं? भगवत भक्तीमुळे घडलं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. नाथांचंच प्रमाण आहे. हरीची कृपा झाली, प्रारब्धाचा नाश झाला. 7 वर्षाचं 7 दिवसाचं आयुष्य 7 वर्षावर गेलं. पण का रे, पहिल्या दिवशी आला तेव्हा फार चिंता घेऊन आला होता माझ्याकडे, फार टेन्शन मध्ये होता. आज तुझा चेहरा इतका प्रसन्न झाला कसा? आज तुझ्या चेहऱ्यावर प्रसन्नता का, समाधान का? त्याने सांगितलं महाराज आजच्या 7 दिवसापूर्वी मी जेव्हा आलो तेव्हा विविध प्रकारची चिंता माझ्या डोक्यात होत्या, विविध प्रकारचं टेन्शन माझ्या डोक्यात होतं, माथ्यात होतं.
तुम्ही मला सांगितलं मरणार आहे 7 दिवसात तू, मी त्या दिवशी टेन्शन सोडून दिलं, चिंता सोडून दिली. कोणाशीच कधी वाईट वागत नव्हतं, वागत होतो, आता सोडून दिलं, वागायचंच बंद केलं वाईट लोकांशी, चांगलं वागायला लागलो, त्याच्यामुळे समाधान आलं. महाराज म्हणले भले माणसा 7 दिवसात जर तू एवढा बदल केला आणि 7 वर्षात गेला तर तुला 7 नाही 700 वर्ष मिळेल ना. हे आयुष्य मिळू नाही तर नाही मिळू, पण तू 700 वर्ष अमर होशील की नाही. आयुष्य पाण्यावरचा बुडबुडा आहे, शरीर हे जाणारच आहे एक दिवस. जसं शरीर म्हणजे नेमकी माणसं आत्मा आणि देह एकच समजतात, गोंधळ होतो. देह आणि दिही साधक संजीवनी नावाच्या ग्रंथामध्ये फार सुंदर उल्लेख आहे. दिही वेगळा देह वेगळा. देह जाणार आहे, देही नाही. देही म्हणजे आत्मा, आत्मा मरत नाही आणि देह राहत नाही. देह कोणाचा राहत नाही. देह आपल्याला वापरण्याकरता हे दिलेलं एक साधन आहे. हे दिलेलं साधन आहे महाराज. कल्पना करा, आत्मा आणि परमात्मा हे जे आहे ते अंश आहे, अंश. ममैव अंश जीवलोके जीवभूत सनातनः मनश्चेष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि घर्षते. आणि म्हणून आत्मा हा परमात्म्याचा अंश असल्यामुळे तो कधी मरत नाही. दैनं छंदते शास्त्राणि निनंदति पावकः. आत्मा कधी जळत नाही, तुटत नाही, मरत नाही. तो आत्मा आहे, तो आत्मा हृदयामध्ये आहे आणि आत्मा मरत नाही त्याची चिंता कशाला. मग शरीर कधीच राहत नाही याचं टेन्शन कशाला. हे शरीर जिथं सोडावं लागेल. ज्ञानोबारांच्या भाषेत सांगू का, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वेढीजे. कल्पना करा, नवीन शर्ट तुम्ही घातला, तो जुना झाला की टाकावा लागेल की नाही, फाटला की टाकावा लागेल की नाही. आज जीर्ण झाला की टाकावा लागतो. जीर्ण झाला शर्ट बदलतो, जीर्ण झाला कपडे बदलतो. तसं शरीर सुद्धा जीर्ण झालं की बदलावं लागतं. आत्मा नाही, देह बदलावा लागतो, देही नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, भीती कशाला. आत्मा निर्विकार आहे, पण आपण विकार का लावतो. अपेक्षा, आशा. मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे. मुक्त आहे, बरच बद्ध झाला, माझा छंद घेतला, हे माझं ते माझं आहे तरी काय, मी आणलं तरी काय. सिकंदर राजाचं कथा तुम्ही ऐकली असेल. सिकंदर जो होता त्याने जग जिंकण्याकरता निघाला होता. तो इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहे. सिकंदर जग जिंकण्याकरता निघाला, अर्ध जग जिंकून झालं पण आयुष्य पुरलं नाही. सिकंदराची चरित्र कथा, आत्मचरित्र वाचून बघा, फार सुंदर आहे, दिशा देणारी जगाला. तर सिकंदर जग अर्ध जिंकलं पण आयुष्य नाही पुरलं. मग त्यांनी सांगितलं आता मी जाणारच आहे ना, एक चिठ्ठी लिहून ठेवली. मी जेव्हा जाईल ना सरणावरती, मरणाच्या वेळेला काय करा, सरणावर नेल्यानंतर मरणाच्या वेळेला माझे हात असे ओपन ठेवा, उघडे ठेवा. आपल्याला हात बांधावं लागतात की असे ओपन ठेवा, उघडे ठेवा, मोकळे ठेवा. कशा करता महाराज, कारण जगाला एक संदेश द्यायचा आहे. मी मोकळ्या हाताने आलो आणि मोकळं चाललो. कोण, ज्याने अर्ध जग जिंकलं तो. आपल्याला गरम पंचिती आहे, म्हणजे माफी मागून बोलतो बरं, देवळालीत नाही बोलायचं मला. हे त्याने अर्ध जग जिंकलं, तो म्हणतो मला काही आणता आलं नाही, नेता आलं नाही, हे जगाला दाखवायचंय. मोकळ्याच हाताने आलो, मोकळ्याच हाताने जावं लागणार आहे. बाबा हे सगळं इथे राहणार आहे. सत्ता, संपत्ती, वैभव, मुलं बाळ, पत्नी, नवरा, आई, वडील सगळ्यांना सोडून एक दिवस जावाच लागणार आहे. तो कीर्तनकार, प्रवचनकार महाराज असला काय आणि ऐकणारे आपण श्रोते असल्या काय, मरण नाही चुकणार कोणाला. अहंकार कशाचा, अभिमान कशाचा. सत्ता संपत्ती जर आपली आहे ती राहती कुठे. कल्पना करा ना, कोण कुठे राहते. एका राजाला 4 बायका होत्या, पुन्हा वाढलं. एका राजाला 4 बायका होत्या. तो पहिलीवर फार प्रेम करत होता, 1 नंबरची वर. दुसरीवर तिच्यापेक्षा थोडं कमी, आणि तिसरीवर तिच्यापेक्षा कमी, पण चौथीवर बिलकुल करत नव्हता. 4 बायका एका राजाला आहे. मग ते आयुष्यभर तसं घडलं. जाताना त्याने विचारलं पहिल्या बायकोला की आता मी सरणावर जाणार आहे, मरणाच्या वेळेला तू सती येशील का, तू सती येशील का. तिनं सांगितलं बिलकुल नाही,
मी आतापर्यंत तुम्ही माझ्यावर प्रेम करत होते, मी करत होते, तुम्ही केलं म्हणून मी केलं, माझं तुमचं काही संबंध नाही, तुम्ही आणि तुमचं काम. पहिल्यांदा 6च मारला. दुसरीला विचारलं, अगं तू माझ्यावर खूप प्रेम करते, तू आता माझ्या मरणाच्या वेळेला माझ्याबरोबर सती येशील का? ते म्हटले नाही. ते म्हटले नाही, शक्य नाही. तुम्ही गेले की दुसऱ्याची होऊन जाईल. ऐकता का तुम्ही? तुम्ही गेली की मी दुसरा शोधील ना, मला कशाला नेता तुम्ही दुसरी? तुम्ही जायचा उशीर आहे, तुम्ही गेले की मी चालले, थांबणार नाही म्हटले इथे. पश्चाताप झाला त्याला. तिसऱ्याला विचारलं, तुझं काय मत आहे मग? कारण लांबवायचं नाही आता. तिसरी म्हणाली, हे बघा, आतापर्यंत तुम्ही माझ्यावर प्रेम करत होते, मी तुमच्यावर करत होते, हा व्यावहारिक न्याय आहे, व्यवहारातली परंपरा आहे. पण जेव्हा तुम्ही जात असेल तेव्हा प्रेमाचा प्रश्न उरतोच कुठे? आणि जिथं प्रेमच संपलं तिथे येण्या जाण्याचा प्रश्न येतोच कुठे? लक्षात आलं, ती पण कामाला येणार नाही. चौथी, जिच्यावर राजाने कधी प्रेमच केलं नाही, तिला विचारलं, तुझं काय मत आहे? विचारायला मला अधिकार नाही आहे तुला, कारण मी तुझ्याकडे कधी लक्षच दिलं नाही, आणि जिच्याकडे लक्ष नाही दिलं तिला बोलण्याचा अधिकार नाही आहे मला. ऐकताना आपण सर्वजण नीट ऐका बरं का. मी फार मार्मिक विषय आपल्या पुढे मांडतो आहे. त्यांनी असं सांगितल्यानंतर ती म्हटली, हे बघा, जरी तुम्ही माझ्यावर प्रेम केलं नाही, हे तुमचं कर्तव्य, हे तुमचं कर्म. पण जरी केलं नसेल तुम्ही माझ्यावर प्रेम, तरी मी तुमच्याबरोबर येणार, कारण कळत न कळत मी तुमचीच आहे ना. लक्षात येतं का? कळत न कळत तुम्ही मला तुमची मानताय की नाही, मग मी तुम्हाला माझं मानलंय, ज्या अर्थी माझं मानलं, कळत न कळत हे घडलंय की नाही नातं, आणि घडलं असेल तर मी तुमच्याबरोबर येणार. याला पश्चाताप झाला. जी 1 नंबरची होती, जिच्याशिवाय हा राहतच नव्हता, तिनं दगा दिला, गेली निघून, नाही म्हटली. दुसरी म्हटले, तुम्ही जायचं उशीर आहे, मी निघून जाईल. तिसरी म्हटले, आपला तर काही संबंध नाही, तुम्ही प्रेम केलं, मी केलं, नाही केलं, चालले, आहे तोपर्यंत मी आहे, नाही त्या दिवशी प्रश्नच राहत नाही. पण चौथी म्हणते, मी बरोबर तुमच्या येणार. कोण आहे या बायका हो? पहिली बायको जी आहे ती म्हणजे हे शरीर. तो राजा म्हणजे आत्माराम. आत्मा हा राजा आहे, शरीर ही त्याची पत्नी पहिली आहे. लक्षात येतं का? पहिली पत्नी शरीर आहे आणि राजा तो आत्मा आहे. आत्मा निघून गेला की शरीर, आत्मा गेला, आत्मा आहे तोपर्यंत शरीर रूपी पत्नी आहे, आणि आत्मा निघून गेला की या पत्नीचा काही संबंध राहत नाही, ती निघून जाते. म्हणजे ती टिकतच नाही, त्याची नाहीच होत, त्याच्याबरोबर येतच नाही, त्याच्याबरोबर येत नाही, ते हे शरीर आहे. आत्मा एकटाच आला, एकटाच गेला, मग आला एकटा, गेला एकटा. आत्मा जोपर्यंत संबंध घडला तिच्यावर रात्रंदिवस प्रेम केलं. या देहावर आपण करतो की नाही? याला कुठं डाग लागला की लगेच केमिकल लावतो, काळे गोरे जास्त दिसायला लागले पावडर लावतो, कपड्याला डाग लागला की लगेच चांगल्या प्रकारचे कपडे घालतो. का? या शरीरावर प्रेम आहे म्हणून घालतो की नाही आपण? याचा विचार करा. पण शरीरावर प्रेम करतो साहेब आपण, हे शरीर आपलं कुठे आहे? ते शरीर रूपी पत्नी जिच्यावर रात्रंदिवस आपण प्रेम करतो, ती संग येत नाही, ती आपल्याला सोडून देते. ती म्हणते तुमचा माझा काही संबंध नाही. पहिली पत्नी संपली. दुसरी कोण? संपत्ती, ऐश्वर्य. ऐकता ना आपण? जेवढी काही संपत्ती आहे तिचा मालक आपण नाही आहे तोपर्यंत आहे. आपण गेलो, संपत्ती दुसऱ्याची होती. नवे वारसदारों वाद सुरू होतात गेल्यानंतर. नॅमेले कोण लावलाय आहे का नाही ते, मग तेव्हा तिथे वाद सुरू होतात. संपत्ती गेला की लगेच दुसऱ्याची होते, तिचा मालक कोण नाही, ही दुसरी पत्नी. तिसरी पत्नी कोण? पहिला हा देह, दुसरी संपत्ती, आणि तिसरी पत्नी असे की जिचं आहे तोपर्यंत संबंध ती ठेवते, आणि ज्या वेळेस ती निघून जाते, आहे तोपर्यंत संबंध ठेवणारी पत्नी हे आयुष्य श्वास. एक श्वास गेला त्याची किंमत कोणाला करता येईल का? कबीर महाराज म्हणतात, एक सांस में जात है त्रिभुवन का मोल.
त्रिभुवनाची किंमत केली, एक श्वास पुन्हा मिळणार नाही. नसल कळलं तर कोरोनाने मागच्या वर्षी शिकवलं. ऑक्सिजन त्याच्या वाचून माणसं गेले, बेड नाही मिळाला गेले, ऑक्सिजन नाही मिळाला गेले, आयुष्य संपलं. आयुष्य आहे तोपर्यंत या आत्म्याचा देहाचा संबंध आहे. आणि आत्म्याचा आणि देहाचा संबंध कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आयुष्य आहे. आयुष्य संपलं, आत्मा राहत नाही, देह राहत नाही, मग त्याचा संबंधच घडत नाही. तिसरी पत्नी. लक्षात येत आहे ना? आयुष्य आहे म्हणून देह आहे, आयुष्य आहे म्हणून आत्मा आहे. आयुष्यच नसेल, आत्माही नाही, देह नाही, पत्नी नाही, तिघही ताटातूट झाली. आणि याचं आयुष्य ज्याचं संपताना त्याला जगातला कोणताच डॉक्टर असं नाही आहे की तो जिवंत करील. ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी सांगते, आयुष्य करी उणे मग काय करील दिव्य औषधाने. आयुष्य उणं झालं, संपलं, दिव्य औषधाने मरण तो चुकतच नाही. मायबापांनो बरं का, धन्यवाद. सगळं गोड वातावरण आहे, सुंदर हा मंडप. सिस्टीमवाले भाऊ तुम्हालाही धन्यवाद. फार गोड असणारे सिस्टीम देणारे, नाही तर कधी कधी शिट्ट्याच राहते आम्हाला. स्वयंपाकाचा सुगंध इकडे येऊ लागला बघा ना राजू भाऊ. सुगंध किती भारी आहे स्वयंपाकाचा. सगळं फाईन काम आहे आज, पण जेवायचं निमंत्रण आम्हाला नाही अजून. सिस्टीमवाले धन्यवाद. राजू भाऊ सुगंध इकडे येऊ लागला बाबा. तो जुगे साहेबांचा सुगंध, धन्यवाद आपल्याला. हे सगळं काम चांगलं केलंय आपण. काय सांगत होतो सांगा? प्रवचन. धन्यवाद. आपल्यासारखे सुज्ञ असले की मजा येते. तिसरी जी पत्नी आहे, तिसरी पत्नी म्हणजे आयुष्य. चौथी पत्नी कोण? मी चार मांडल्या की नाही राजाच्या, आत्मारूपी राजाच्या चार पत्न्या. चौथी पत्नी आहे जी आपल्या संग यायला तयार आहे आणि ती येते, तिचं नाव पुण्य. लक्षात येत आहे का? सत्कर्म, पुण्य जे केलेलं आहे ते बरोबर येणार आहे, बाकीचं काहीच नाही. चौथी पत्नी म्हणजे संस्कार, चौथी पत्नी म्हणजे पुण्य, आणि पुण्यरूपी पत्नी आपल्या बरोबर येणार आहे. इथे आपण असो तिथे ती बरोबर राहणार आहे. तुम्ही तिच्या बरोबर जा अथवा नका राहू, पण घडलेलं पुण्य तेच कामाला येणार आहे. म्हणून पुण्य करा मायबाप. बाकीचं तिन्ही गोष्टी सोडून द्या, ते जाणारच आहे. हा देह जाणार एक, संपत्ती दुसऱ्याची होणार दोन, आणि आयुष्य संपणार तीन. म्हणजे आयुष्य संपलं, संपत्ती दुसऱ्याची झाली, देह गेला, तुमच्या हातात राहिलं काय? फक्त उरतं ते पुण्य. चौथी पत्नी रूपी पुण्य आहे, ते पुण्य उरणार आणि तेच आपल्या बरोबर येणार. म्हणून पुण्य करा मायबाप, पुण्य करा. त्यालाच माणूस म्हणताय हो, किसी के काम जो आये उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आये उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याच्या कामाला तुम्ही येतात ना, त्याला मनुष्य म्हटलेलं आहे. आणि म्हणून मायबापांना आपलं ओळखीचं असेल नसेल, पुण्य कमवायचं असेल ना, ते तुम्हाला कुठेही केव्हाही कोणालाही कमवता येतं. काय म्हटलं मी? कुठेही केव्हाही कोणालाही करता येतं. कारण एखादा गरीब असेल, अनोळखी असलं तरी चालेल. एखादा भिकारी असेल, अनोळखी असलं तरी चालेल. एखादा भुका असेल, अनोळखी असलं तरी चालेल. तुमच्याकडे जर असेल ना, द्या त्याला खायला. एखादा भिक्षेचा पुडा असेल, भिकारी जर भिक्षा मागत असेल, पैसे कदाचित नका देऊ त्याला, पण खायला द्या. आपण रोडनं फिरतो ना, फार विसंगती वाटते हो. कोरोनाच्या काळात भिकाऱ्याची अवस्था फार बिकट होती. खरं सांगू का, जगातलं सर्वात मोठं दुःख आहे दारिद्र्य. दरिद्रता हे सगळ्यात मोठं दुःख आहे महाराज. दरिद्रीसारखं दुःख नाही. आपल्याकडे जर असेल ना 4-2 रुपये द्यावं, त्यातले एखादा 2 द्या द्या द्या. काही लहान लहान मुलं मुली काहीतरी विकायला येतात, फुगे घेऊन येतात, काहीतरी ते काही आणतात, आपल्याला बाजारात यात्रात पाहायला मिळतात. त्या फुग्याला पाहून फार काही महत्त्व देऊ नका, पण त्या फुगे विकून जर त्यांचं जीवन चालत असेल तर आपल्या पोराला खेळणं द्या, फुटू द्या, ते वायाला जाऊ द्या, पण त्याला 2 रुपये द्या आणि कमी जास्त नका करू. शेतकऱ्यातले लोक माळा विकायला नेतात ना शेतामध्ये, त्याचाही भाव नाही केला पाहिजे. बटाटे, वांगे, कांदे, कारण शेतकरी दादाचे प्रामाणिक कष्ट त्यात जर असेल तिथं कमी नको. हॉटेलमध्ये गेल्यावर नाही करत आम्ही. हॉटेलमध्ये बिल सांगितलं का त्या वेटरला 10 रुपये बक्षीस असतात. द्या तुम्ही, तिथे देऊ नका असं मला म्हणायचं नाही, द्या तिथे, पण इथं नक्की द्या की ज्याने पिकवलंय ना, ज्याने कष्ट केले. माझे गुरुवारी नारंगिरी महाराज एक सूत्र सांगायचे, फार गोड आहे.
ते म्हणाले एका महात्मा संन्यासी इतका अंतःकरणात वृत्तीने उंच पोचलेला असतो प्रामाणिकपणाने जीवन जगून, तसा आमचा शेतकरी दादा आणि एक प्रामाणिक संन्यासी दोन्ही जर एका पारड्यात बसवले तर दोघांचाही काटा सारखा होईल. नारंगिरी बाबांचं वाक्य आहे. आता याच्यापेक्षा मला ग्रंथ काही महत्त्वाचीच नाही, माझे गुरु महत्त्वाचे आहे. आणि त्यांचं वाक्य म्हणजे वाक्य होतं, ब्रह्मवाक्य होतं ते. ते म्हणजे प्रामाणिक शेतकरी, मग तो काय माळकरी आहे का टाळकरी आहे का आस्तिक आहे का नास्तिक तिकडे नका बघू, प्रामाणिक शब्द वापरला. कष्ट करतोय ना, प्रामाणिक वागतोय ना, इमानदारीनं जगतोय ना, याच्यापेक्षा श्रेष्ठ जीवन कोणतं आहे? जसं एक संन्यासी महात्मा जगाकरता जीवन जगतोय, प्रामाणिकपणाने राहतोय, तसा तो शेतकरी दादा त्याच्या कष्टाची जाणीव ठेवा. कमी जास्तपणा नको. एखाद्या भिकाऱ्याला मदत करा, हे पुण्य आहे. कारण हे पुण्य, हे शास्त्र सांगताय, यालाच पुण्य म्हणतात. परोपकार करा, परोपकार करा. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा, अनेक नहे जोडा दुजियासी. पुण्य म्हणजे परोपकार करणं, हे पुण्य आहे. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा, अनेक नाही जोडा दुजियासी. परोपकार करणं हे पुण्य आहे. ते आम्हाला कुठे केव्हाही करता येतं. दुसऱ्याला मदत आपल्या भाषात. रामायणानुसार सांगू का तुम्हाला, तुळशीदास 400 वर्षाच्या हिंदी भाषेत म्हणतात, परहित बसे जिनके मन माये, परहित बसे जिनके मन माये, तिना काऊ दुर्लभ जगत कछु नाही. परहित बसे जिनके मन माई, तिना काऊ दुर्लभ जगत में कछु नाही. तुळशीदास रामायणामध्ये सांगतात, परहिताची भावना ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला जगात काही दुर्लभ नाही. आणि परहित म्हणजे पुण्य, दुसऱ्याचे हित करणे म्हणजे पुण्य आहे. आणि हेच पुण्य आपल्याला कामाला येणार आहे, दुसरं काही येणार नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, आतापर्यंत जर तुम्ही केलेलं नसेल पुण्य, आता करा. आणि ते करायचं शिकवणारे आम्हाला सद्गुरू आहे. म्हणून आता हृदय हे आपुले, आता हृदय आपुले. आता हा शब्द मी इथून सुरुवात केली ना, संधिवाचक आहे, तत्परतावाचक आहे. आतापर्यंत झालं नाही, आता कर ना. आतापर्यंत मी चांगला वागलो नाही, आता वाग ना बाबा. आता तरी पुढे हाची उपदेश काय, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. किती विशेष घटना आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमच्या पाया पडतो, पाया. आता आपले एवढे चांगले पाय गो, त्यांनी पाया पडावं. तुकाराम महाराजांचे शब्द बघा, सकळांच्या पाय. बरं, एकाचे नाही म्हटले, ते पुढच्याचे नाही म्हटले, मागच्याचे नाही म्हटले, मी सगळ्यांच्या पाया पडतो. सकळ म्हणजे शब्द व्यापक आहे, अनिर्वचनीय वचन आहे. तुम्ही सगळेजण आहात, सकळांच्या पाया माझे दंडवत. इथं मग मी करतो दंडवत. कशा करता? आता तरी पुढे हाचे उपदेश त्या करता, नका करू नाश आयुष्याचा या करता. मी पाया पडतो, तुम्ही त्याला भजा, हित करून घ्या. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे, भावे रे करून या मन शुद्ध भावे. हित करा, देवाचं चिंतन करा, आता करा. आणि ते देवाचं चिंतन शिकवणारे आमचे सद्गुरू आहे. म्हणून आता हृदय हे आपुले, मी त्या गुरुला हृदयात ठेवलं. चौफळून या भले, मी चौरंग गेला आणि 4 पायाचा, चौफळून या भले 4 चौरंग, 4 पायाचा चौरंग. मग हृदयामध्ये त्या चौरंगावरती ते पावलं ठेवले आणि तो पावलासह चौरंग हृदयात ठेवला. आता हृदय हे आपुले, चौफळून या भले, वरी वैसू पाऊले श्री गुरूंची या. त्या चौरंगावरती 4 पाय म्हणजे कोणते? 4 पाय म्हणजे 4 वेद. त्याचा आणि चौरंग गेला मी, त्याच्यावर माझ्या गुरूंचे पावलं स्थापना केले आणि तो चौरंग हृदयात ठेवला. काय झालं परिणाम महाराज? पुन्हा पहिल्या अध्यायात येतो. ही 15व्या अध्यायातली पहिली वबी. आज पहिल्या अध्यायातल्या काही वब्या सांगतो, कारण मी त्याला तिथे ठेवल्यानंतर माऊली म्हणतात, मला काय झालं, मज हृदयी सद्गुरू
जेणे तारिलो हा संसार पुरू. मी हृदयात सद्गुरूला ठेवलो, मला या संसारातून तरता आलं, तरुण गेलो. असणारा म्हणून असं म्हणणं योग्य आहे का? पण ज्ञानोबा राय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. पण कशामुळे? आता उद्धरलो गुरुकृपे, आता उद्धरलो गुरुकृपे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. गुरुच्या कृपेमुळे उद्धार झाला, मी तरलो. आणि तुम्हालाही तरायचं असेल तर तुम्ही तेच करा. हा फायदा पहिलाच मी सांगतोय. म्हणून मग जरद हे सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू. बघ, सागरातून तरलो म्हणून विशेष आज्ञा धरू विवेकावरी. विवेक म्हणजे ज्ञान. तुम्ही विशेष ज्ञानी आहात, ज्ञानावर महत्त्व द्या. ज्ञान नसेल मनुष्य सुखी होत नाही. आणि हे ज्ञान आपल्याला प्राप्त झालं की मग जीवन सफल होईल. आणि त्याकरता तुम्हाला परमार्थ करण्याकरता आयुष्य मिळालं ना, मग ते कळा, ते करा, मग ते कामाला येईल. मग या श्लोकात सांगतात 9व्या अध्यायाच्या अंतकाळ, त्या ठिकाणी महाराज म्हणतात, मी सतत कीर्तन करेल. सततम कीर्तयंतो माम. आता सतत कीर्तन शब्दाचे व्याख्या असे आहे, कीर्तन करायचं असेल तर फेटा बांधावा लागतो, कीर्तन करायचं असेल तर कंबर बांधावं लागतं. ही एक परंपरा आपल्याला माहिती, बाकी नाही. पण शास्त्रीय कीर्तन याला म्हणत नाही. हे कीर्तन आत्ता सुरू झालं 700 वर्षापूर्वी. फेटा बांधणं, कंबर बांधणं, नामदेवाने पहिलं कीर्तन केलं पांडुरंगाच्या मंदिरात. एक परंपरा महाराष्ट्रापुरती हे कीर्तन परंपरा. पण मी जे कीर्तन सांगतोय ती करोडो वर्षापूर्वीच आहे. ऐकताय ना आपण? हा जो श्लोक सांगितलाय हा श्लोक 5000 वर्षापूर्वीचा आहे. 5126 वर्षे झाले हा श्लोक सांगून. ऐकताय ना आपण? सततम कीर्तयंतो माम, 9वा अध्याय गीतेचा. भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. तो काळ पांडवाचा काळ, द्वापर युग, आणि आपण कलियुगात आहोत. ते म्हणतात सततम कीर्तयंतो माम. हा श्लोक तेव्हा तयार झाला आणि तिथे कीर्तन शब्द आहे. सततम कीर्तयंतो माम, सतत कीर्तन करा अर्जुना. मग कीर्तन कोणतं? हे कीर्तन तर ठीकच आहे, फेटा बांधणं, कंबर बांधणं हे ठीक आहे, हे वारकरी कीर्तन आहे. पण शास्त्रीय कीर्तन म्हणजे सतत चिंतन करणे. चिंतनाला कीर्तन म्हटलेलं आहे, भजनाला कीर्तन म्हटलेलं आहे. त्याची कीर्ती गात राहणं त्याला कीर्तन म्हटलेलं आहे. ते कीर्तन कोणालाही कुठेही करता येतं. महिलाला करता येतं, पुरुषाला करता येतं, गरीबाला करता येतं, श्रीमंताला करता येतं. काय होईल महाराज ते कीर्तन केल्याने? सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रतः. जो कोणी सतत माझं कीर्तन करतो मी त्याला प्राप्त होतो, मला तो आवडतो. कोणता? सततम कीर्तयंतो माम. मी जरा संस्कृतचं बारीक सांगतो, आपल्याला श्लोक कळायला सोपं होईल. सतत यानी कंटिन्यू. सततम म्हणजे कंटिन्यू. कीर्तयन तो कीर्तन सदैव करत राहा, कंटिन्यू करत राहा. मग काय होतं? तो माम, तो भक्त. माम म्हणजे मला, तो म्हणजे तो भक्त मला, तो माम. काय शब्द आहे? सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रतः. तो भक्त मला प्राप्त होतो, पण या पद्धतीने केलं तर यतंतस्य, या प्रकारे दृढव्रतः, दृढ निश्चयाने केलं तर. सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रतः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हे अर्जुना, मला नमस्कार करतो, माझी भक्ती करतोय, माझ्यावर प्रेम करतोय, माझं नामस्मरण करतोय, तो भक्त मला आवडतोय नित्यनेमाने करणारा. महाराज जरा तुमची संस्कृतची भाषा फार उंच आहे हो, आम्हाला कळायला अवघड आहे. माऊली तुमच्या भाषेत सांगा ना. मग माऊली या श्लोकावर काही ववे देतात प्राकृत भाषेत. काय होतं? आता माऊलीची भाषा या श्लोकावरची सांगतो. माऊली काय म्हणतात प्राकृतमध्ये? तरी कीर्तनाचनी नटनाचे नासिले व्यवसाय प्राचित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐशी होय. पापाचं नावच ठेवत नाही असं होतं ते कीर्तनाने. तरी कीर्तनाचनी नटनाचे, 9व्या अध्यायातल्या श्लोकावरती ववे ह्या. तरी कीर्तनाचनी नटनाचे नाशिले व्यवसाय प्राचित्ताचे, म्हणजे नामच नाही पापाचे ऐशी होय. पापाचं नाव राहत नाही, नामस्मरण केलं तर किती पापी असू द्या. तुम्हाला पाप आपल्याला करायला वेळ लागेल, पण पुण्य कमायला वेळ लागत नाही. कल्पना करा मायबापांनो, ते पुण्य आम्हाला करता येतं इथे या देहाने. म्हणून सतत आम्ही जीवन जगलो पाहिजे, ते केलं पाहिजे. आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण ज्यांना आदरांजली अर्पण करण्याकरता आलो आहोत,
त्याने अत्यंत चांगल्या प्रकारचं जीवन जगून मुलाबळावरती संस्कार केले आणि म्हणून त्यांचे चिरंजीव गणेश भाऊ आणि त्या परिवाराने हा कार्यक्रम इथे आयोजित केला. आपल्यातून गेलेले कैलासवासी बाळासाहेब शंकरराव पाटील कदम यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने हा कार्यक्रम आहे आणि आता त्यांना जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. भगवान परमात्मा जी गती ज्यांना मिळाली असेल त्या ठिकाणी चिर शांती देवो. त्यांचा परिवार, मुली आहे प्रतिमा, स्वाती आणि श्री गणेश, हे तिघही परिवारातले मुलं मुली आणि सर्व परिवार, भगवान परमात्मा जी गती ज्यांना मिळाली असेल त्या ठिकाणी चिर शांती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम देतो. जाता जाता आपल्याला एक निमंत्रण आहे. येत्या 26 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2022 श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामानगर भामाठाण तालुका श्रीरामपूर इथे दरवर्षी धर्मनाथ बीज उत्सव सोहळा साजरा होत असतो. याही वर्षी तिथे 9 दिवस नवनाथ पारायण, अन्नदान आणि कीर्तन महोत्सव आहे. आपण सर्वांनी 9 दिवसात एकदा तरी भेट देण्याकरता यावं अशी अपेक्षा आहे. पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम. पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम चैतन्य अडबंगनाथ महाराज की जय. हरि ओम. शांती शांती शांती.